तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी यादी जाहीर केली। यात क्रिकेटर युसूफ पठाणचे नाव आहे। त्यानंतर आता इरफान पठाणने आपल्या भावासाठी खास ट्विट केले आहे। तुमचा संयम, दयाळूपणा, गरजूंना मदत आणि अधिकृत पद नसतानाही लोकांची सेवा सहज लक्षात येते। मला विश्वास आहे की तुम्ही एकदा राजकीय भूमिकेत पाऊल टाकले की तुम्ही लोकांच्या दैनंदिन जीवनात खरोखरच बदल घडवून आणाल, असे इरफानने म्हटले। मलायका अरोरा नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असते। आता मलायकाने अरबाज खान सोबत झालेल्या घटस्फोटाबाबत भाष्य केले आहे। अरबाज सोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला त्यावेळी माझा खूप जास्त मजाक उडवला गेला, पण घटस्फोट घेऊन अनेक महिला जीवनात पुढे गेल्या आहेत। मुळात म्हणजे प्रत्येक जण घटस्फोटाकडे वेगवेगळ्या नजरेने बघतात। माझ्यासाठी अरबाज खान सोबत घटस्फोट घेणे इतके सोपे नक्कीच नव्हते, असे मलायका म्हणाली। यंदा सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ओपेनहायमरला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे, तर याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार अभिनेता किलियन मर्फीला, तर दिग्दर्शक क्रिस्तोफर नोलनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला। तसेच बेस्ट सिनेमॅटोग्राफीसाठीही ओपेनहायमरलाच पुरस्कार मिळाला। सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पुअर थिंग्स चित्रपटासाठी अभिनेत्री एमा स्टोनने पटकावला। रोहित पवार यांनी मला अटक होऊ शकते असे वक्तव्य केले होते, त्यावर शरद पवार यांनी आज प्रतिक्रिया देताना काही भरोसा नाही, संजय राऊत आणि इतर नेत्यांचे उदाहरण आपल्यासमोर आहे, असे त्यांनी म्हटले आहे। ईडीचा वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे। सध्या विरोधी पक्षातील तब्बल 85% नेत्यांवर ईडीची कारवाई चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचे ते म्हणाले। ऑस्कर पुरस्कार सोहळा आज पार पडला। यामध्ये मराठमोळे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीसाठी हा एक भावुक क्षण होता। ऑस्कर सोहळ्याचा इन मेमरीज या सेक्शनमध्ये देसाई यांचा व्हिडिओ दाखवण्यात आला। चित्रपट सृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल यावेळी देसाईंचे आभार मानले गेले। दरम्यान देसाई यांनी गेल्या वर्षी गळफास घेऊन आयुष्य संपवले होते। मुंबई कोस्टल रोड वरळी ते मरीन ड्राईव्ह दक्षिण वाहिनी मार्गिकेचे आज उद्घाटन करण्यात आले। या लोकार्पण कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली आहे। भाषणात बोलताना येत्या काळात मुंबईत झाडे वाढवण्यासाठी 250 एकरवर ग्रीनरी करणार असल्याची माहिती पवारांनी दिली। उद्यापासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार असून यामुळे 10 मिनिटांत हे अंतर पार करणे शक्य होईल। 11 मार्च 2024 राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र जीएसटी मध्ये नवीन 522 पदांना मान्यता। राज्य उत्पादन शुल्क विभागात नवीन संचालक पद, LLM पदवीधारक न्यायिक अधिकाऱ्यांना 3 आगाऊ वेतनवाढीचा लाभ पूर्वलक्षी प्रभावाने। विधी व न्याय विभागाच्या कार्यालयांसाठी नवीन इमारतीची राज्यस्तरीय योजना। 11 मार्च 2024 राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय। मुंबईत 300 एकरात जागतिक दर्जाचे मुंबई सेंट्रल पार्क उभारणार। शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक। उपसा जलसिंचन योजनेच्या ग्राहकांना 20 दरात सवलत योजनेचा मुदतवाढ। 61 अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ करण्यास मान्यता। आदिवासींसाठी रोजगार स्वयंरोजगार योजना। राज्याच्या तृतीयपंथी धोरण 2024 ला मान्यता। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी नितीन गडकरींबाबत गंभीर दावा केला आहे। गडकरींना भाजपमधून काही लोकांचा विरोध होत आहे, त्यामुळे त्यांना बाजूला करण्याचा घाट घातला जात आहे। गडकरींना लाच प्रकरणात अडकवण्याचाही प्रयत्न केला जात आहे, असा दावा आंबेडकरांनी केला आहे। ते अकोल्यातील एका कार्यक्रमात बोलत होते। दरम्यान नितीन गडकरी यांचे नाव भाजपने जाहीर केलेल्या लोकसभेच्या पहिल्या यादीत नाही। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उद्या 12 मार्च रोजी महाराष्ट्रात येणार आहे। त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना पक्षाच्या भारत जोडो न्याय यात्रेचे निमंत्रण दिले। त्यामुळे आता उद्धव ठाकरे या यात्रेत सहभागी होणार का याकडे लक्ष असेल। 17 मार्चला मुंबईत राहुल गांधींची सभा होणार आहे। मातृत्वाचा सन्मान करणाऱ्या ऐतिहासिक निर्णयाची आज सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली। आपल्या नावात अधिकृतरित्या आईच्या नावाचा उल्लेख करत राज्यप्रमुखांनी या निर्णयाला अंमलात आणले। यावर महिला व बाल विकास विभागाची जबाबदारी सांभाळताना घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होताना पाहून अत्यंत आनंद होत असल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले।
सोन्यात झालेल्या रेकॉर्ड ब्रेक वाढीला गेल्या 2 दिवसांपासून ब्रेक लागला आहे। आज ही दर स्थिर आहेत। मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅम साठीचे भाव 66,270 रुपये असून 22 कॅरेट सोन्यासाठी तुम्हाला तब्बल 60,750 रुपये मोजावे लागणार आहेत। तर 18 कॅरेट सोन्याचे भाव आज 49,700 रुपयांवर पोहोचले आहेत। दुसरीकडे आज 100 रुपयांनी चांदी स्वस्त झाले आहे। त्यामुळे मुंबईत चांदीचे भाव 75,600 रुपये किलो झाले आहेत। मैं अटल हूँ हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे। 14 मार्च 2024 रोजी हा चित्रपट G5 या OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे। भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट असून यात अभिनेता पंकज त्रिपाठीने त्यांची भूमिका साकारली आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 8.65 कोटी रुपये कमाई केली आहे। तर या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळे रवी जाधव यांनी केले आहे। अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। यावर आता निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रवेश असता तर कार्यकर्त्यांसोबत आलो असतो, कोणीतरी अफवा पसरवत आहे। मला माझ्या नेतृत्वाने सांगितले तर अहमदनगरच्या जागांसाठी काम करेल। पक्षप्रवेशाविषयी अजून काहीच नाही। मोठ्या साहेबांनी याबाबत कुठले तथ्य नसल्याचे सांगितले आहे। मी आता दादांसोबत आहे, असे लंके म्हणाले। इलेक्ट्रोल बॉन्ड्सच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला। नरेंद्र मोदींचे चंदे के धंदे उघड होणार, स्विस बँकेतील काळा पैसा 100 दिवसांत परत आणण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले सरकार स्वतःच्या बँकेची आकडेवारी लपवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात डोके वर काढले। इलेक्ट्रोल बॉन्ड्स हा भारतीय इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा ठरणार आहे, असेही ते म्हणाले। तेलुगू चित्रपट सत्यमचे दिग्दर्शक सूर्यकिरण यांचे निधन झाले आहे। सूर्यकिरण यांनी सोमवारी चेन्नईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला। 200हून अधिक चित्रपटांमध्ये बालकलाकार आणि सहकलाकार म्हणून काम केलेले मास्टर सुरेश या नावाने प्रसिद्ध असलेले सूर्यकिरण काही दिवसांपासून आजारी होते। तेलुगू चित्रपट सत्यम दिग्दर्शित करताना त्यांचे नाव सूर्यकिरण झाले। त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे। CAA म्हणजे काय? 3 देशांतील 6 अल्पसंख्याक समुदाय जे धार्मिक छळामुळे भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करू इच्छितात त्यांच्यासाठी मार्ग मोकळा करतो। CAA कोणाला लागू होतो? 31 डिसेंबर 2014 पर्यंत धार्मिक छळामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्यांसाठी हा कायदा आहे। हा कायदा स्थलांतरित हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांसाठी लागू आहे। केंद्र सरकारने CAA कायद्याची अधिसूचना जारी केली आहे। यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठे विधान केले। मला आधी नियम पाहू द्या। जर लोकांना नियमांनुसार त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवले जात असेल तर आम्ही त्याविरुद्ध लढा देऊ। ही भाजपची निवडणुकीसाठीची प्रसिद्धी आहे, असे त्या म्हणाल्या। तसेच देशासाठी चांगले नसलेले काही केले तर TMC विरोध करेल, असेही त्या म्हणाल्या। जेव्हा जेव्हा आम्ही 20 लोकांसाठी डिनर पार्टीचे आयोजन करतो तेव्हा आम्ही खूप घाबरून जातो। जर माझ्या मुलांना आनंदी व्हायचे असेल तर त्यांनी पळून जाऊन लग्न करणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे। मला ते चालेल, असे अभिनेत्री ट्विंकल खन्नाने म्हटले आहे। अभिनेत्री ट्विंकल खन्नाने केलेल्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे। मी नीता भाभींप्रमाणे नाचू शकत नाही, असेही ट्विंकल म्हणाली। बायजूने एक मोठा निर्णय घेत आपली सर्व कार्यालये बंद केली आहेत। सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार घरून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। गुंतवणूकदारांसोबत वादात सापडलेल्या कंपनी सुमारे 20,000 कर्मचाऱ्यांना पगार वाटप करण्यात अपयशी ठरली। यानंतर कॉस्ट कटिंगमुळे बायजूने हे मोठे पाऊल उचलले आहे। बायजूने IBC नॉलेज पार्क बेंगळुरू येथील मुख्यालय वगळता देशभरातील सर्व कार्यालये बंद केली आहेत।